नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. का बरं? कारण 2025 ची जाहिरात आलेली आहे. ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो त्या गोष्टीची वाट, आता त्या गोष्टीची प्रतीक्षा आपली संपलेली आहे आणि 2025 ची पोलीस भरतीची जाहिरात तब्बल 15,361 पदांची जाहीर झालेली आहे 20 ऑगस्टला. ठीक आहे, व्हिडिओ घ्यायला थोडा लेट झाला त्याबद्दल मनापासून क्षमस्व, पण उशिरा का होईना तुम्हाला सगळ्यांना अपडेट मिळते आणि सोबतच खूप मोठी जाहिरात आहे, खूप छान आहे आणि पदे वाढतील की नाही वाढतील तो नंतरचा प्रश्न आहे. पण जाहिरात आलेली आहे आणि वेळ मात्र खूप कमी आहे. त्या वेळेअभावी आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त हात धुवून तयारीला लागायचं आहे, कारण सप्टेंबर मध्ये फॉर्म पडणार. ऑगस्ट एंडिंगला काय आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. सप्टेंबर मध्ये फॉर्म पडणार आहेत आणि ऑक्टोबर मध्ये तुमचं ग्राउंड सुद्धा आहे. ठीक आहे, आणि लगेच त्यानंतर काय होणार आहे, तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आणि ह्या परीक्षेसाठी खूप मुलं खूप दिवसापासून आतुरतेनं वाट पाहत होते आणि सगळेजण हात धुवून तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त टफ असणार आहे. चला तर जाणून घेऊया कशा प्रकारची जाहिरात आहे, कशा प्रकारची पदं असणार आहेत. ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस भरती शिपाई कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे, 20 ऑगस्ट 2025 चा हा GR आहे आणि जवळपास 12 ऑगस्टच्या तेवढ्यात ही मीटिंग झालेली होती. ठीक आहे, तर यामध्ये आपण जर बघितलं तर पोलीस शिपाई पदांची रिक्त संख्या आहे 12,399. पोलीस शिपाई चालकांची जागा थोडी कमी आहे, 234च आहे. बँड्समॅन 25 आहे. सशस्त्र पोलीस शिपाई जे आहेत ते 2,393 आहे आणि कारागृह शिपाई जे आहेत ते 580 आहेत. असे टोटल 15,631 पद रिक्त आहेत. ठीक आहे, आणि हे जे पद आहेत या पदांची जवळपास म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होऊन जाणार. ऑगस्ट मध्ये जाहिरात पडलेली, सप्टेंबर मध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आणि ऑक्टोबर मध्ये ग्राउंड सुद्धा असू शकतं. ठीक आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी रेडी राहायचं आहे, तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे. हा GR मी टाकलेला आहे, हा GR तुम्ही डिटेल मध्ये वाचू शकता. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, GR मध्ये बघितल्याप्रमाणे रिक्त पदे कुठल्या पदाची आणि किती किती होती हे आपण बघितलेलं आहे. पण आणि टोटल पदे आहेत 15,631. सोबतच 450 रुपये ओपन कॅटेगरीसाठी फी आहे आणि 350 रुपये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फी असणार आहे. आणि त्यानंतर 2022-23 मध्ये ज्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना सुद्धा वयोमर्यादेची सूट मिळालेली आहे. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला हात धुवून मागे लागायचं आहे. ग्राउंड, ठीक आहे, प्लस लेखी, या दोन गोष्टीकडे टार्गेट करा. आपल्याला ग्राउंड मध्ये 47 प्लस आणायचे आणि लेखी मध्ये आपल्याला आणायचे 90 प्लस. हे आपलं टार्गेट असणार आहे. हे टार्गेट मी तुमच्याकडून पूर्ण करून घेणार आहे. आपण सुद्धा खूप जोमाने हात धुवून मागे लागायचं, थांबायचंच नाहीये. जोपर्यंत आपल्या अंगावर वर्दी चढत नाही तोपर्यंत आपल्याला गर्दीतून वर्दी मिळवायची आहे, तोपर्यंत आपण प्रयत्न थांबवणार नाही आहोत. ठीक आहे, तुम्ही तुमचा फक्त साथ द्या आणि मी माझ्याकडून जेवढे जास्त होईल तेवढे जास्त प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहे. चला तर, व्हिडिओ खरंच खूप छान होता, तुमच्यासाठी काहीतरी आनंदाची बातमी होती. या गोष्टीचं मला खूप छान वाटलेलं आहे, कारण आपण ज्या गोष्टीवर काम करत आहोत त्या गोष्टीला लवकरच काय मिळालेली आहे, मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एका अपडेट सोबत. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय विद्यार्थी मित्रांनो, आणि आता थांबायचं नाहीये, त्यामुळे अभ्यासासाठी खरंच बेस्ट लक.